श्लोकामध्ये म्हटलेलं आहे अष्टधा 8 प्रकारची तत्व सांगितलेली आहेत. भूमीर अपो नलो वायू खं मनो बुद्धिर एवच अहंकार इति मन्ये. प्रकृतीर अष्टधा. तर हे जे 8 प्रकारचे वस्तू आहेत कोणत्या कोणत्या? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश 5 झाले. मन, बुद्धी आणि अहंकार 3 झाले. 5 आणि 3 8 झाले. आपण एक 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 पाहणार आहे. थोडंसं लक्ष द्यावं लागेल तरच समजेल, नाहीतर समजणार नाही. पृथ्वी 5 तत्व प्रमुख आहेत ज्यांच्यापासून हे विश्वामध्ये प्रकृती बनलेली आहे. तर पृथ्वी जो घटक आहे, पृथ्वी म्हणजे मी सांगितलं होतं माती. पृथ्वी म्हणजे माती. तर 5 घटकापासून आपलं हे सगळं विश्व बनलेलं आहे. इकडंच वातावरण बनलेलं आहे, आपण बनलेलं आहे, सगळे पदार्थ बनलेले आहेत. त्यामध्ये पृथ्वी पहिला घटक आहे. तरी पृथ्वी नेमकी काय आहे थोडक्यात लक्षात घ्या. आपलं जे शरीर बनलेलं आहे हे हाडामांसापासून बनलेलं आहे. तर हे जे चामडी आहे, नसा बनलेल्या आहेत, आतमध्ये हाडं आहेत. तर हे सगळं मातीपासून बनलेलं आहे. तर हे माती म्हणजे हा माती घटक आपल्या शरीरामध्ये जास्त आहे. तर सगळं शरीरच मातीपासून बनलेलं आहे. जसं पाठीमागच्या वेळेला मी सांगितलं होतं, जर तुम्ही सूर्यावरती गेला, कोणी गेले का सूर्यावरती? आपल्या नाही गेला अजून तुम्ही, फार मागं आहे तुम्ही. मौजचे लोक जाऊन आले सूर्यावरती. सूर्यावरती कशा प्रकारचं शरीर आहे? जिकडे प्रकाश जास्त आहे आतमध्ये, असं शरीर सूर्यावरती आहे. आपण पृथ्वीवर राहतो म्हणून इथं आपल्याकडे पृथ्वी हा घटक जास्त आहे, माती घटक जास्त आहे शरीरामध्ये. लक्षात आलं का सर्वांच्या? हे शरीर कशापासून बनलंय? मातीपासून बनलेलं शरीर आहे. आणि हे जी पृथ्वी घटक शरीरामध्ये जास्त प्रमाणात कसा आहे, का आहे, याचंही वर्णन आहे. तर ही जी पृथ्वी आहे, ह्या पृथ्वी भगवान दत्तात्रय यांनी 24 गुरु केले. काय केले? 24 गुरु केले. तर या 24 गुरुमध्ये पृथ्वीला पण गुरु मानलेला आहे. आणि काय शिकायला मिळतं पृथ्वीपासून? सहनशीलता आणि स्थिरता, या 2 गोष्टी शिकायला मिळतात. मग ही पृथ्वी जी आहे, या पृथ्वीमध्ये स्थिरता, जसं आता आपल्या भौतिक शरीरामध्ये जे मातीपासून सगळं बनलं म्हणून मी सांगितलं. ज्या वेळेला या शरीरातलं प्रमाण कमी होतं, मातीचं प्रमाण, मग काय होतं? हाडं ठिसूळ होतात. आणि मग डॉक्टर काय सांगतात? झिजलेत, हाडं झिजलेत. त्यानंतर काय होतं? त्याच्यामध्ये हाडामध्ये काही कॅल्शियम राहिलं नाही, असंही काय सांगतायत. तर पृथ्वी तत्व कमी कमी होत जातं, इम्बॅलन्स होतं, ते बॅलन्स राहत नाही. म्हणून ते पृथ्वी तत्व जे आहे म्हणजे माती. म्हणून म्हातारा झाल्यानंतर माणूस असा बघा एकदम म्हातारा झाला तर काठी घ्यावी लागते. काठी नाही घेत काय होणार? इकडं तिकडं होणार तो. म्हणजे त्याच्या शरीरातलं पृथ्वी तत्व जे आहे ते आता समप्रमाणामध्ये नाही, किंवा ते पुरेशा प्रमाणामध्ये नाही. समजलं का सर्वांना? भगवंताने शरीर कसं बनवलेलं आहे आपलं मनुष्याचं? तर याच्यामध्ये हा पृथ्वी घटक, माती आहे आपल्या शरीरामध्ये, त्याच्यापासून हे घटक बनलेलं आहे. आणि जसं जसं आपण म्हातारा होतो तसं तसं हे पृथ्वी घटक आपल्या शरीरातला हे कमी जास्त प्रमाण व्हायला लागतं याचं. आणि मग आपल्याला मग ते जाणवायला लागतं. आणि मग शेवटी काय होतं? काय होतं? राम नाम सत्य हे. मग हे सगळं कमी 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 होत जातं पृथ्वीचा जो घटक आहे. आणि शेवटी जिथून आलो होतो, जिथून बनलो होतो, तिथंच नष्ट होतो, मातीत जातो आपण. कुठे जातो? त्याची माती लोटायची 3ऱ्या दिवशी. समजलं का तुम्हाला? त्या शरीराची माती होते. असं मातीचा पुतळाच म्हटलेला आहे आपल्याला. मिठ्ठी के पुतले इतना घुमान. एवढा अभिमान कशासाठी पाहिजे? अरे मातीचं शरीर आहे, मातीतच जाणार आहे म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी पृथ्वी आहे याचं विवरण तुम्हाला कळालं का? की मातीमधूनच आपला जन्म झालेला आहे आणि मातीतच आपण नष्ट होणार आहे. भगवंताने किती चांगली योजना केलेली आहे बघा. हे सगळे घटक जिकडे तिकडे जातात. हे फार डिटेलमध्ये आहे, तरी पण मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.
की आता भक्ती मार्गामध्ये याचा काय फायदा होतो. तर भक्ती मार्गामध्ये पृथ्वी जी आहे हे गुरुतत्व मांडलेलं आहे. आपल्या भक्ती जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. कारण ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही त्याच्या जीवनामध्ये नेहमीच चढ उतार राहतो, नेहमी खालीवर राहते. आणि म्हणून पृथ्वीकडून आपण ह्या गोष्टी शिकायला पाहिजेत. आलं लक्षात सर्वांच्या. त्यानंतर दुसरा जो घटक आहे कोणता आहे, आप. आप म्हणजे आप म्हणजे पाणी, जल. तर पाणी पण आपल्या शरीरामध्ये आहे की नाही. तर भगवंतानी हे जे शरीर बनवलेलं आहे आपलं, याच्यामध्ये पाणी पण आहे. असं विज्ञान सांगतं काय 76% काहीतरी पाणी आहे ना शरीरामध्ये. तर पाणी कुठे आहे आपल्या शरीरामध्ये सांगा बरं. कुठे आहे पाणी, कुठे आपल्या शरीरामध्ये. हां, हे रक्त म्हणजे काय, पाणीच आहे की. रक्तामध्ये काय पाण्याचाच अंश आहे ना. हे पाण्यापासूनच रक्त म्हणजे हे जे शरीरामधून रक्त वाहतंय आपल्या, हे पाणीच आहे. तर पाणी पण भरपूर प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये आहे. हे रसतत्व आहे. काय आहे, पाणी म्हणजे रसतत्व आहे. तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये पाणी आहे. ते सगळ्या शरीरातून, धमन्यातून, शिरातून सगळीकडे वाहतं, इकडे रक्ताच्या रूपाने इकडे वाहतं सगळीकडे. म्हणजे हे दुसरा घटक झाला. तर हे रसतत्व आहे. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा जो भक्ती रस आहे तो फार महत्त्वाचा आहे. तर हे पाणी जे आहे, हे पाणी आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण भूमिका आहे की नाही हो. तसं भक्ती मार्गामध्ये आपल्याला इथला रस भेटला पाहिजे. मी आंब्याच्या रसाची गोष्ट करत नाही. मी कोणाची गोष्ट करतोय, भक्तीमध्ये आपल्याला रुची उत्पन्न व्हायला पाहिजे. नामस्मरण करत असताना आपल्याला ते गोड वाटायला पाहिजे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे. हा दुसरा घटक समजला का सर्वांना. मी विचारणार आहे बरं का, दशरथ प्रश्न विचारल्यानंतर. दुसरा घटक कोणता राहुल. दुसरा घटक कोणता, पाणी. हा तिसरा पृथ्वी आप तेज. तेज म्हणजे काय, तेजपत्ता. काय तेज म्हणजे काय, अग्नी. अग्नी. तर अग्नी आपल्या शरीरामध्ये कुठे कुठे आहे कोण सांगते पाहूया आता. जे सांगणार त्याला एक चॉकलेट बक्षीस देणार. अग्नी कुठे आहे बघा बरं आपल्या पोटामध्ये. छान, तुम्हाला एक चॉकलेट देऊ ना. तर जठराग्नी आठवते का तुम्हाला, जठराग्नी. पचामी अन्नम चतुर्विधम. भगवंताने सांगितलं, भगवंत म्हटले पोटामध्ये जठर आहे आणि त्या जठरामध्ये एक अग्नी आहे आणि तो अग्नी मीच आहे म्हटले भगवंत. बघा आपण काय पण टाकतो या मशीनमध्ये वरनं, बरोबर आहे का. हिरवं, कच्चं, वाळलं, वलं सगळं भरत राहतो नुसतं. आपण दिवस रात्र नुसतं भरत राहतो. पण आतमध्ये एक मशीन जोडलेलं आहे, जठर. आणि त्या जठरामध्ये अग्नी आहे, स्वयंचलित अग्नी आहे. आणि या अग्नीमध्ये काही पण टाका. कधी कधी धुपतं ते अग्नी, सारखं टाकलं की धुपतं, मग गॅस तयार होतो, फुस. कधी कधी धूर निघतो, ते विषय वेगळा. परंतु हा जो अग्नी आहे, जठराग्नी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये अग्नी पण आहे का नाही हो, आग आहे. अजून कुठे आहे बघा बरं अग्नी शरीरामध्ये, कोण सांगते. प्रभूजीमध्ये आता चॉकलेट. अजून कुठं तुम्हाला वाटते शरीरामध्ये अग्नी आहे, थोडा विचार करा. अग्नीचं लक्षण काय, उष्णता आणि प्रकाश. आगीच्या जवळ गेले काय भेटतं, उष्णता आणि प्रकाश, बरोबर आहे का. मग आता उष्णता झाली की पोटामध्ये, अजून प्रकाश कुठं आहे, डोळ्यांमध्ये. डोळ्यामध्ये आपल्या अग्नी आहे म्हणून आपल्याला पुढचा पदार्थ दिसतो, प्रकाश पडतो ना, आणि आपल्याला पुढचा पदार्थ दिसतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये डोळ्यामध्ये आपण कधी कधी काय म्हणतोय, काय डोळे आहेत प्रभूजींचे, नुसते आग ओकतायत, लाल भडक आहे की नाही, असं म्हणतात काही जण. म्हणजे आग ओकतायत, बरोबर आहे का. ती आग खरंच आपल्या डोळ्यामध्ये आहे, आग पोटामध्ये पण आहे आणि डोळ्यामध्ये पण आहे. मग हे जे अग्नी तत्व आहे हे ज्ञानाचं प्रतीक आहे. याला सुद्धा गुरु मानलेला आहे. आणि ज्ञान काय करतं मनुष्याच्या जीवनामध्ये,
हे ज्ञान जे अज्ञान आहे त्याला जाळून भस्मसात करतं, त्याची राख करतं अज्ञानाची भक्तिमार्गामध्ये. म्हणून आपण पोटामध्ये काही जरी खाल्लं तर ते पूर्णपणे ग्राइंडिंग करतं, बरोबर आहे. तुम्ही मांसाहार जरी केला आणि भाजीपाला जरी खाल्ला, काही जरी खाल्लं, थोडा वेळ पोट बिघडतं, परंतु ते ग्राइंडिंग करून बरोबर बाहेर काढते. समजलं का? असा अग्नी आहे हा. आणि हा अग्नीचं आपण पूर्ण याच्यावर वर्णन केलेलंच आहे जेव्हा आपण प्रवचन घेतलं होतं, काय खायला पाहिजे, किती खायला पाहिजे, त्याच्यावर त्या अग्नीवरती आपण बोललेलोच आहे. हे अग्नीचे पण 49 प्रकार आहेत. किती आहेत म्हणून म्हटले फार डिटेलमध्ये आहे की अग्नी कोणता, अग्नी काय काम करतो वगैरे वगैरे. हां, तर या सगळ्याचे वेगवेगळे आणि पुढं उपप्रकार पण आहेत. पण एवढंच तुमच्यापुरतं एवढंच लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे, अग्नी ज्ञानाचं प्रतीक आहे आणि तो काय करतो, अज्ञान नष्ट करतो. चौथा मुद्दा सांगा, वायू. वायू तुमच्या शरीरामध्ये आहे का? कोण सांगते बघूया, कुठे आहे वायू? हा काय आहे? वायू आहे. तर हा आपला श्वासोच्छ्वास आपण जे घेतो, पूर्ण शरीरामध्ये आपल्या वायू फिरतोय की नाही? आपल्या शरीरामध्ये वायू आहे, पूर्ण नसामध्ये आपल्या वायू प्रवेश केलेला आहे. या वायूचे प्रकार आहेत. तर प्राण, अपान, व्यान, उदान, समान, हे प्रमुख 5 प्रकार आपण पाहिले होते. याच्या उपप्रकार पण आहेत पुढे. तर अशा प्रकारे हे वायूसुद्धा भरपूर प्रकार आहेत, या वायूचे सुद्धा. आणि हे वायूचं जर इम्बॅलन्स झालं शरीरामध्ये तर सगळ्या शरीरामध्ये रोग जेवढे निर्माण होतात, ह्या वायूचं संतुलन बिघडल्यामुळे शरीरामध्ये रोगराई निर्माण होते. अलग लक्षात तुमच्या? रोगराई निर्माण होण्याची 2 कारणं, शरीरामध्ये रोग निर्माण होण्याची 2 कारणं. पहिलं कारण, शरीरामध्ये अग्नी व्यवस्थित पेटत नाही. चुलीमध्ये लाकडं घातल्यानंतर लाकडं जर ओली असतील तर काय होतं? धुपतं ते. किती ते फुंकारीनं फुकलं तरी सुद्धा काय उपयोग आहे? लाकूडच ओलं आहे ना, ते थोडंसं राखेलवरतून पेटतंय, परंतु नंतर ते धुपतंय, पेट घेत नाही व्यवस्थित, धूर होतो, धूर डोळ्यात जातो, त्रास होतो. तसं शरीरामध्ये जो अग्नी आहे, तो अग्नी त्याच्यामध्ये जर व्यवस्थित पद्धतीने टाकलं नाही, उदाहरणार्थ चूल पेटलेली आहे, अग्नी पेटलेला आहे, तर अग्नी पेटल्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं काही जरी टाकलं तुम्ही तर पटकन पेट घेतं. दुसरं लाकूड टाकलं तर लगेच पेटतं, कागद टाकला तर लगेच पेटतो, किंवा एखादा ओला पदार्थ जरी टाकला थोडासा तर तो एवढ्या मोठ्या अग्नीमध्ये सहजपणे पेट घेतो चुलीमध्ये. तसं शरीरामध्ये सुद्धा आहे आपल्या. इथं अग्नी पेटलेला आहे पोटामध्ये, जठरा अग्नी, आणि वरून काय टाकलं? एक गुलाबजामुन खाल्ला मी, आतमध्ये गेला स्वाहा. दुसरं काहीतरी मी टाकलं, चपाती पण गेली स्वाहा. इथंपर्यंत ठीक आहे. मग किती अग्नी पेटला आहे? सकाळी 9 वाजता याच्यामध्ये तुम्ही टाकलं स्वाहा, सगळं टाकलं त्याच्यामध्ये, तर व्यवस्थित पचन होऊ शकतंय. पण नंतर आता अग्नी शांत झालेला आहे तुमचा, ठीक आहे, पोटात कावळे ओरडायला लागले म्हणतो की नाही आपण. तर हे शांत झाला. आता कावळे ओरडत होते, त्यांना खाऊ घातलं कावळ्यांना, आणि मग कावळे शांत झाले. खरंच कावळे असतात का पोटामध्ये? तर हे जे आहे, हे आपण पोटामध्ये गेल्यानंतर जो अग्नी आहे आपल्यातला, तो ते सगळं जाळून जे काय आपण खातोय ना, जर अग्नी चांगला असेल म्हणजेच तुमची पचनक्रिया चांगली असेल. बऱ्याच लोकांना खाल्लेलं पचत नाही, बऱ्याच लोकांना अंगाला लागत नाही कितीतरी खाल्लं तरी. याचा अग्नी मंदावलेला असतो. काय असतो? जठराग्नी मंदावलेला असतो. काही पण खाऊन इकडचं तिकडचं, सारखं इकडचं काहीतरी खाऊन तिकडचं काहीतरी खाऊन. जसं की आत्ता मी काय केलेलं आहे की बाबा, मी आता थंडीचे दिवस आहेत आणि मी आत्ताच काहीतरी जेवण केलेलं आहे. जेवण केलं, वरून आईस्क्रीम खाल्लं, 2 वाटे आईस्क्रीम खाल्लं, वरनं लगेच कोल्ड्रिंक पिला, नंतर वरून लगेच दारू पण पिला. हे सगळं वळीने चालू आहे. आणि नंतर मग परत खाली शेंगदाणे खाल्ले, नंतर काय ते खाल्लं, सगळं चालूच आहे. याच्यामुळे काय होणार? तो जठराग्नी मंद होणार सगळं. समजलं का तुम्हाला? तर जठराग्नी, ज्याची पचनक्रिया व्यवस्थित नाही, त्याला रोग उत्पन्न होतात. मग ज्याचं पचन बिघडलेलं आहे तिथून सगळे रोग उत्पन्न होतात. मग त्याच्यामध्ये सगळं रोग आले. आपल्याला जेवढे काही रोग होतात ते सगळ्या पचनक्रियेमधून उद्भवतात. दुसरं कारण सांगितलं रोगाचं, वायूचं असंतुलन. शरीरामध्ये वायू बिघडला. आता हे जे आहे हे बाहेरच्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरला समजत नाही, आयुर्वेदिक डॉक्टरला हे समजतं.
आपल्या शरीरामध्ये नाडी परीक्षण एक असं प्रकार, बरोबर आहे का? तर नाडी असे डॉक्टर हाताला धरतात, असे नाडी चेक करतात. नाडी म्हणजे कफ वात पित्त तीनाचा प्रकोप असतो शरीरामध्ये. आपल्या शरीरामध्ये जेवढे काही रोग निर्माण होतात या तिन्हीपासून निर्माण होतात. एक तर तुमचा पित्त वाढलेला आहे, नाहीतर तुमच्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे, किंवा तुमच्या शरीरामध्ये कफ झालेला आहे. ह्या तिघाचं संतुलन बिघडूनच शरीरामध्ये जेवढे काही रोग निर्माण होतात ते होत असतं. आलं लक्षात तुमच्या? हे आयुर्वेदामध्ये शिकवलं जातं. तर आपला तो विषय नाही, पण तरीसुद्धा वायूचं उदाहरण आलं म्हणून सांगतो. शरीरामधला वायू जर बिघडला तर सगळं शरीराचं संतुलन बिघडतं. अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये वायू आहेत. सांगितलं होतं की नाही? प्राणवायू, याचं नाव काय? आणि पोटात गॅस झाला आणि खालनं वास सुटला, तो काय झाला? अपान वायू. 2 वायू कळाले का? बाकीचे पण शिकवले होते मी तुम्हाला, आता नाही चर्चा करणार त्याची. तर अशा प्रकारे शरीरामध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत. तर हे वायू म्हणजे काय आहे? वैराग्याचं प्रतीक आहे भक्ती मार्गामध्ये. मनुष्याला ज्ञान पण पाहिजे आणि वैराग्य सुद्धा पाहिजे भक्ती मार्गामध्ये. आणि मग पुढं आता काय राहिलं? काय राहिलं शेवटचं? आकाश. आकाशावर बघा बरं, मोकळंच आहे की नाही? म्हणजे काय? पोकळी. आकाश म्हणजे निर्वात पोकळी. आपल्या शरीरामध्ये कुठं पोकळी आहे बघा बरं, चेक करा. हे पूर्ण शरीरामध्ये आकाशच भरलेलं आहे. 2 हाडाच्या मध्ये काय आहे? 2 नसाच्या मध्ये काय आहे? हे चमड्याच्या आतमध्ये काय? सगळीकडे पोकळ आहे ना, जिकडे जिकडे जागा. जिथे वायू, पाणी, पृथ्वी, अग्नी हे घटक शरीरात आहेत आणि याच्यामध्ये काय भरलंय? जी मोकळी जागा आहे की नाही, हे आकाश आहे. सर्वांच्या शरीरामध्ये आकाश नसतं तर अवघड झालं असतं, सो जाम झालं असतं. ह्याच्यामध्ये थोडी हवा खेळत राहते. समजलं का? हवा कुठं खेळते? वायू कुठं फिरतो? आता फिरतोय की नाही वायू? इथं हे पोकळी आहे ना, हे मोकळं आकाश आहे, ह्याच्यामध्ये वायू फिरतोय. तसं शरीरामध्ये पण पोकळी आहे आपल्या, आणि त्यामध्ये हे सगळं फिरतंय वायू. अलग लक्षात आपल्या? तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये हा 5वा घटक आकाश आहे. आणि भक्ती मार्गामध्ये हे आकाश आपल्या शुद्धतेचं प्रतीक आहे. तर भक्ती मार्गामध्ये ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. पहिलं मी काय सांगितलं? गुरु. भक्ती मार्गामध्ये गुरुची आवश्यकता आहे. दुसरं काय सांगितलं? रस. तर आपल्याला भक्ती रसामध्ये रुची यायला पाहिजे, नामस्मरणामध्ये रुची यायला पाहिजे, साधुसंग केला पाहिजे आपण. तिसरं, अग्नीपासून काय शिकायला मिळालं? ज्ञान. भक्ती मार्गामध्ये नुसतंच येऊन बसायचं नाही, थोडंसं समजून पण घ्यायला पाहिजे. हे ज्ञान घेतल्यानं भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हटले, आपल्या ही जे काही अज्ञान आहे हे जळून खाक होणार आहे. आणि 4थं मी सांगितलं, बोला, वैराग्य. तुम्ही नामस्मरण करताय, भक्ती मार्गामध्ये आलाय, म्हणजे तुम्ही थोडंसं तरी मनामध्ये वैराग्य उत्पन्न व्हायलाच पाहिजे, भोगवृत्ती कमी व्हायला पाहिजे. आणि 5वं, शुद्धता. तर मन स्वच्छ व्हायला पाहिजे. नामस्मरण करताय पण मनामध्ये जर विकार उत्पन्न होत असेल तर प्रोसेस कुठेतरी चुकते तुमची. म्हणून भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर मन स्वच्छ व्हायला पाहिजे नामस्मरणाच्या आधाराने. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर लक्षात येते का तुमच्या? थोडंसं अवघड आहे ना समजायला? सोपं करून आता याच्यापेक्षा सोपं करून कोणी सांगणार नाही, आणि मलाही अवघड जाईल सोपं करून सांगायला. तर हे 5 घटक आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये आहेत. आणि हे जे जग बनलेलं आहे याच्यामध्ये, झाड घ्या बरं, हे झाड पण या 5 घटकापासूनच बनलेलं आहे. पृथ्वी, पाणी, बोला, अग्नी, वायू, आकाश. कुठलं पण हे काय आहे? हे जे करताल आहे, टाळ आहे, तर याच्यामध्ये पण तो घटक आहे, धातू आहे, बरोबर आहे की नाही? तर प्रत्येक वस्तू ही या पंचधातूपासूनच बनलेली आहे. पण आता याची पंचधातू आहेत, थोडीशी चर्चा करूया, अजून थोडं डिटेलमध्ये जाऊया.
तर मी आता बोलणार, तुम्हाला मी प्रश्न विचारणार, तुम्ही मला उत्तर सांगणार. पहिला घटक काय सांगितला मी? पृथ्वी. तर पृथ्वीमध्ये 5 विषय आहेत पृथ्वीचे, मातीचे. तर कोणते कोणते आहेत बघूया. तर आवाज, आवाज, स्पर्श, म्हणजे आपण काय मराठीमध्ये, रूप, रंग, गंध, स्पर्श आणि चव थोडक्यात, किंवा आवाज म्हणूया त्याला. हे 5 घटक पृथ्वीमध्ये आहेत. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट मातीपासून बनलेली आहे, तर त्या मातीला रूप आहे का हो? आहे की. समजा मातीचं मडकं बनवलं आपण, त्याला रूप आहे का? बोला बोला बोला, पटकन बोला. तुम्ही बोलला तर समजेल तुम्हाला बरं का. रूप आहे, रंग आहे, मातीला रंग आहे, गंध आहे, वास आहे मातीला. पुढे बोला. रूप, रंग, गंध, स्पर्श. त्याला हात लावू शकतो का आपण? हात लावू शकतो. आणि वाजवलं तर आवाज येतो का त्याचा? म्हणजे 5 वस्तू पृथ्वीकडे आहेत. आता त्याच्यापेक्षा एक घटक कमी होणार आहे. कोणता होणार आहे ते बघायचं आहे आपल्याला. वरती जा. पृथ्वीनंतर काय सांगितलं? पाणी. पाण्याला रूप आहे का? पटपट पटपट सांगा. आहे? रंग? रंग आहे. बरं. तर बघा कोणता घटक रूप आहे? पानी तेरा आकार कैसा जिसमें भरा वैसा. रूप, रंग, गंध, स्पर्श. काय काय सांगा, तुम्हाला काय वाटतंय? पाण्यापासून काय? पाण्याचा आवाज होतो का? होतो. पाण्याचा आवाज होतो, म्हणजे आहे, आवाज आहे पाण्याला. दुसरं, पाण्याला आकार आहे, ज्याच्यामध्ये आपण टाकल तो त्याचा आकार आहे, म्हणजे शेप आहे पाण्याचा. आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे? चव. पाण्याला चव आहे का? या 3 गोष्टी पाण्याकडे आहेत. वरती जावा. पाण्यानंतर बोला काय? अग्नी. अग्नीकडे कोणत्या गोष्टी आहेत सांगा? रूप, रंग, गंध, स्पर्श, चव. काय आहे? 2च गोष्टी आहे याच्यामध्ये. अग्नी, अग्नीला सुद्धा आवाज आहे आणि अग्नीला स्पर्श आहे. टच करू शकतो आपण, चटका बसतो की नाही? तसं आपण म्हणतो का अग्नी किती चविष्ट आहे हो, असं म्हणतो का आपण? म्हणजे चव आहे का अग्नीला? नाही आहे. अग्नी किती सुंदर दिसतोय हो, किती छान आकार आहे अग्नीला, असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. म्हणजे या 2 गोष्टी त्याच्याकडे. आणि त्याच्यावरती वायू आहे. 4 नंबरला काय आहे? वायूकडे एकच गोष्ट आहे. काय? सोसाट्याचा वारा. किती आवाज सुटलाय, बरोबर आहे की नाही? तर चुकलं काहीतरी हो. थांबा, पाणी राहिलं की मध्येच? पृथ्वी झालं. थोडं थोडं चुकतंय, तुम्ही लक्ष द्या. पहिलं काय झालं? पृथ्वी. पृथ्वीकडे 5 घटक आहेत, सांगितलं का नाही मी? तुमचं लक्ष आहे का बघा? पाण्याकडे किती सांगितलं मी? 4 सांगायला पाहिजे ना. 4 सांगितले का? त्यातला फक्त काय झाला? एक घटक कमी झाला फक्त. कोणता? पाण्याला चव आहे, हात लावू शकतो आणि आकार आहे, आवाज होऊ शकतो. रंग नाही, फक्त रंग घटक नाही. वरती काय झालं? अग्नी. अग्नीला 3 गोष्टी आहेत. आवाज आहे, स्पर्श करू शकतो, आकार आहे. आणि परत नंतर काय आलं? वायू. वायूला काय? आवाज आहे आणि वायूला अनुभव करू शकतो, टच करू शकतो. कसं? थंडगार वारा सुटलेला आहे. समजलं का तुम्हाला? स्पर्श होतो की नाही अंगाला? आणि शेवट आहे आकाश. जे आकाश आहे, आकाशामध्ये आपण त्याला रंग नाही, रूप नाही, स्पर्श करू शकत नाही, चव नाही, पण एक गोष्ट आहे, आवाज. आकाशामध्ये आवाज आहे. आता जे मोबाईलवर बोलतो आपण, आता मी जर इथून फोन लावला, मोबाईलवर बोलतो, तर इथून आता अमेरिकेमध्ये सुद्धा आवाज ऐकायला जातो माझा. तर तो कुठून जातो? आकाश मार्गाने जातो. आणि त्याला म्हणतात आकाशध्वनी ना, दूरदर्शन, आकाश केंद्र, आकाशवाणी. तर आकाशामध्ये काय आहे? साऊंड, ध्वनी आहे.
आणि त्याच्या माध्यमातून ते तिकडं पास होत असते. आपण इथं बोललं की इतक्या लांब ऐकायला जातं. तर समजलं का सर्वांना? तर अशा प्रकारे हे 5 घटक आहेत आणि याची 5, तसं आपल्या शरीरामध्ये 24 तत्व आहेत बरं का. पहिलं 5 ज्ञानेंद्रिय, कोणते कोणते सांगा? आज चर्चेचा विषय सगळा. 5 ज्ञानेंद्रिय, पटपट पटपट बोला, सगळे हुशार आहे तुम्ही. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. 5 कर्मेंद्रिय सांगा? हात, पाय, तोंड, उपस्थ आणि गुदद्वार. 5 झाले का? कर्मेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, यांचे 5 विषय पण आहेत नंतर. कोणते कोणते? कानाचा विषय बोला, श्रवण ऐकणे. जिभेचा विषय चव घेणे. डोळ्याचा विषय दृष्टी. नाकाचा विषय गंध. त्वचेचा विषय स्पर्श. 5 विषय झाले. किती झाले? 5 विषय झाले. तर अशा प्रकारे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे 5 त्याचे विषय, परत मन, बुद्धी, पंचमहाभूत तत्व 5, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश झाले 20, आणि मन, बुद्धी, अहंकार झाले 23, आणि चौथा आत्मा किती झाले? 24. पण आता जे विज्ञान अभ्यास करतंय, हे जे समाजामध्ये काय चाललंय, हे सगळे लोक या पदार्थ विज्ञान नावच आहे सायन्सला. अच्छा, फक्त पदार्थाचा, जड पदार्थाचा अभ्यास करतायत. आजकालचे डॉक्टर असू द्या किंवा कुणी वैज्ञानिक असू द्या, हे फक्त काय करतायत? पदार्थाचा अभ्यास करतायत. परंतु आपलं अध्यात्म जे आहे हे याच्या पुढचा अभ्यास करतं, मन, बुद्धी आणि अहंकार. डॉक्टर लोक मनाचा, अहंकाराचा अभ्यास करतात का हो? बुद्धीचा अभ्यास करतात का? ते बघणार, कुठं काय झालंय, ब्लॉकेज कुठं आहे, तेवढं काढा, कट करा, स्ट्रीन टाका, संपला विषय. अलग लक्षात. म्हणजे शरीरावरती कार्य करतात, परंतु आपल्याकडचं जे विज्ञान आहे, अध्यात्म विज्ञान आहे, हे मनावर काम करतं. मन, बुद्धी आणि अहंकार. मग मन कसं आहे? मनाबद्दल जर सगळे रोग, मगाशी मी सांगितलं काय तुम्हाला, वायूचं संतुलन बिघडलं शरीरातलं आणि पचनक्रिया बिघडली की शरीरामध्ये रोग निर्माण होतात, हे मी सांगितलं होतं. पण याच्या पलीकडे जाऊन सगळ्या रोगाचं मूळ मनामध्ये आहे. मनामध्ये एवढी शक्ती आहे की एखाद्याला जरी एखादा रोग झाला असेल, तो रोग नष्ट करण्याची शक्ती सुद्धा मनामध्ये आहे. हे फार मोठं विज्ञान आहे की हे समजायला सुद्धा अवघड आहे आपल्याला. म्हणून हे मन आहे, या मनाला जर तुम्ही सक्षम ठेवलं तर शरीर सुद्धा चांगलं राहतं असं म्हटलेलं आहे. जेव्हा आपण नामस्मरण करतो, नामस्मरणाच्या आधारे आपलं मन स्वच्छ होतं, मन शक्तिशाली बनतं, आणि ज्याचं मन चांगलं आहे त्याला कुठलाही रोग पण लागू शकत नाही असं म्हटलेलं आहे. इतकं त्या मनामध्ये ताकद आहे. याच्यावरती सुद्धा आपलं एक प्रवचन झालेलं आहे की मनाला जर सक्षम ठेवलं तर, आपण एक उदाहरण सुद्धा सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो मी उदाहरण, की मनामध्ये किती ताकद आहे. जर तुम्ही आता म्हटलं, आता गरमी आहे ना, गरम होतं का तुम्हाला? थोडं थोडं गरम होतं आहे. आता तुम्ही काही प्रयोग करायचा जाताना, काय करायचं? प्रवचन संपल्यानंतर करायचा हा प्रयोग करून बघा. तुम्ही घरी जाणार, तुम्ही तुमच्या घरी जाताना प्रवचन संपलं, निघाले की एकच मंत्र म्हणायचा. कोणता? फार थंडी वाजते. काय करायचं? म्हणजे ज्यांना जमतं त्यांनी करा. तर घरी जाईपर्यंत हा प्रयोग करायचा. फक्त एकच मंत्र म्हणायचा. कोणता? रोहन, फार थंडी वाजते. काय म्हणायचं? जमे नाही त्याला, फार थंडी वाजते. एवढंच म्हणायचं घरी जाईपर्यंत. 100% रात्री थंडी वाजून येणार. पण परत मला काय म्हणायचं, मी काय तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाणार नाही. तर असा एक प्रयोग करून पहा की मनामध्ये किती शक्ती आहे. मनामध्ये फार शक्ती आहे. एका माताजीने कोणी तर करून बघितलंय, तर पिसे माताजीने करून बघितला, आजारीत पडल्या. तर तसं काय करू नका. खरंच मागच्या वेळेस मी सांगितलं होतं असं करायला, त्यांनी तसाच प्रयोग केला. खरंच जर तुम्ही म्हणलं ना फार थंडी वाजते, खरंच थंडी वाजायला सुरू होणार. ही खरंच ताकद आहे. तुम्ही अध्यात्म विज्ञान थोडं शिका. हे खरं सायन्स आहे, हे खरं विज्ञान आहे. याच्यावरती वैज्ञानिकांचा अभ्यास नाही आहे. आणि मग मी याची पण कथा सांगितली होती. एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीला त्याला चेक करायचं होतं की मनामध्ये किती ताकद आहे. मग मन कसं विचार करतं बघा.
एक खोली घेतली, त्या खोलीमध्ये एका त्यांच्या मित्राला बसवलं आणि प्रयोग केला त्याच्यावरती. काय प्रयोग केला? एका ज्योतिषाला त्यांनी बोलवलं अगोदर काही दिवस आणि त्या ज्योतिषाकडून ह्याचा हात बघायला सांगितला. मग त्यांनी हात बघितला, त्याचा फार विश्वास होता हातावरती, हस्तरेषेवरती. मग त्यांनी सांगितलं की अमक्या अमक्या तारखेला, आधीच ठरवून सांगितलं होतं ह्याने, असं काही तो मरणार नव्हता, अमक्या अमक्या तारखेला तुमचा मृत्यू होईल म्हणून सांगितलं होतं. मृत्यू कसा होईल? तुमचा साप चावून मृत्यू होईल म्हटले. साप चावून मृत्यू होईल म्हटल्यानंतर म्हणले ठीक आहे. त्याला भीती वाटायला लागली, आता मला साप चावणार, मला साप चावणार. त्या डोक्यात चिंतन सुरू झालं. जर मी आता सांगितलं की तुमचा मृत्यू 7 दिवसांनी होणार आहे आणि 7व्या दिवशी तुम्हाला साप चावेल, असं जर मी सांगितलं, काय होईल? हां, डोक्यामध्ये काय होईल? डोक्यामध्ये तुमच्या तेच घुमणार, कसा असेल तो, कुठून येईल तो, केवढा असेल तो, विषारी असेल का, सगळं डोक्यामध्ये सगळं घुमणार तुमच्या. आणि मग ह्या सापाचं चिंतन त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये 7 दिवस घुमायला लागलं आणि भीती निर्माण झाली डोक्यात, भीती. आणि त्यांनी सांगितलं साप चावून मृत्यू होणार. मग याने असा प्रयोग केला की एक खोली घेतली, त्या मित्राने सांगितलं तू खोलीत बस म्हणले. त्या मित्रानेच खोली निवडली आणि एका बेडवरती तो बसला असा आणि सगळी खोली एअर टाईट केली, कुठूनही मुंगीसुद्धा येणार नाही. आणि तो बसला होता. त्यांनी टायमिंग दिलं होतं की या वेळेला तुला साप चावणार म्हणून, या दिवशी या वेळेला साप चावणार म्हणून सांगितलं होतं. तो बसला आणि इतक्यात काय झालं माहिती आहे का? त्या मित्राने पाठीमागून हळूच एक टाचणी घेतली आणि त्याच्या मानेवरती हळूच नकळतपणे, त्याला न कळता टोचवली. जशी टाचणी टोचवली तसं तो बेशुद्ध पडला. त्याच्या तोंडातनं फेस यायला लागला, मग लगेच त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांकडे नेल्यानंतर त्या ठिकाणी चेक करण्यात आलं तर खरंच त्याच्या शरीरामध्ये सापाचं विष सापडलं. आणि डॉक्टर म्हणले याला साप चावलेला आहे म्हटले. डॉक्टरांनी सांगितलं, सत्य घटना सांगतोय, तुम्ही असले प्रयोग करत जाऊ नका पिसे माताचे. तर हे जे आहे, डॉक्टरांनी सांगितलं साप चावला आहे, मग त्याला ते अँटी दिला, डोस दिला, तो नीट झाला. मग ह्याच्यावरून हे सिद्ध झालं की त्याला साप तर चावला, पण त्याच्या चिंतनामध्ये किती ताकद आहे बघा. मला साप चावेल म्हणून त्याच्या शरीरामध्ये त्या सापाचं चिंतन केल्यामुळं ते विष प्रकार तयार झालं. आपल्या शरीरामध्ये ग्रंथी असतात, ग्रंथी, ज्यांनी बायोलॉजी शिकले त्यांना समजतंय. या ग्रंथीमधून एक द्रव पदार्थ बाहेर येत असतो, ग्लँड्स म्हणतात त्याला. जसं आपल्या मेंदूमध्ये ग्लँड्स आहे, पिच्युटरी ग्लँड्स असं म्हणतात त्याला. तसं ते एक ग्रंथी असतात, त्या ग्रंथीमधून असा एक ज्यूस येत असतो, द्रव पदार्थ येत असतो. आणि तो काय करतो, आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवावरती अटॅक करत असतो असा. तर मग हे जे आहे, जसं शुगर आहे, शुगरची पण एक ग्रंथी आहे. साखर होते ना माणसाला, तर त्याची एक शरीरामध्ये ग्रंथी आहे. तर त्याचं नाव आठवलं मला, त्याचं पवरनं काहीतरी नाव आहे, काय म्हणतात त्याला, पवरनं काहीतरी नाव आहे त्याचं. तर ते जास्त झालं शरीरामध्ये की मग ते शुगरच्या वेगवेगळ्या इंद्रियावरती, मग शुगरवाल्या लोकांचं ते जे द्रव पदार्थ बाहेर पडतो, कधी डोळ्यावर अटॅक करतो. मग शुगरच्या माणसाची नजर कमी होते. तो पदार्थ कधी काय होतो, किडनीवर अटॅक करतो, म्हणजे जी किडनी फेल होते. कशा वेगवेगळ्या अवयवावरती तो अटॅक करत असतो. त्याला डायबिटीस आहे त्याचा. तर सांगायचा मला उद्देश होता की आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारे मनाचा कार्यभार आहे. मन किती शक्तिशाली आहे, पण याच्यावर कुणीच विचार करत नाही. म्हणून ज्या व्यक्तीला टेन्शन नसतं कसल्याही प्रकारचं, जो बिनधास्त राहतो किंवा नेहमी भजन करतो, तो व्यक्ती रोगापासून मुक्त असतो असं म्हणलेलं आहे. म्हणून हरे कृष्ण मंत्राचा जप जास्तीत जास्त करा आणि निरोगी राहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. 4 माळानं काय होणार नाही, भरपूर माळा करावं लागतील निरोगी राहायचं असेल तर. लक्षात येते का? भौतिक पण फायदे आहेत की नाही हो. आता बघा, नामस्मरण करताना काय होतं, रक्ताभिसरण जास्त, ब्लड सर्क्युलेशन वाढतं, रेट वाढतो, बॉडीतला रक्त प्रवाह वाढतो, सुरळीत होतो, कळते का? मग तुमच्या हृदयात जर ब्लॉकेज असतील तर काय करायचं,
तुमच्या शरीरामध्ये जर ब्लॉकेज असतील काय करायचं? खोलीचा दरवाजा बंद करायचा, नाही तर शेतात जायचं, मोठ्यानं ओरडायचं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम ब्लॉकेज बी निघून जाते सगळे. थोडंसं भगवंताची कृपा पण होईल. दोन्ही मार्ग आहे त्याच्यामध्ये. भगवंताची कृपा पण होईल आणि थोडंसं भौतिकदृष्ट्या सुद्धा फायदा होईल. हे नामस्मरणाचा फार प्रभाव आहे, फार मोठा प्रभाव आहे नामस्मरणाचा. तर असं सांगितलेलं आहे, मनामध्ये एखाद्याला साप जर चावला तर विंचू चावला तर त्याच्यामध्ये जर नामस्मरणाबद्दल श्रद्धा असेल मनामध्ये आणि जर तो पॉवरफुल नामधारक असेल, नेहमी नामजप करणारा असेल, तर नामस्मरण केल्यामुळे त्या सापाचं विष सुद्धा उतरू शकतं. हे मनाचं, ही अंधश्रद्धा नाही आहे, हे विज्ञान आहे जे आजकालच्या वैज्ञानिकांना कळणार नाही, या जन्मात तरी कळणार नाही. समजलं का तुम्हाला? ही मनाची शक्ती आहे. आणि म्हणून या ठिकाणी चर्चा केलेली आहे मन. पण या मनाच्या वरती एक व्यक्ती बसलेला आहे, त्याचं नाव काय आहे? बुद्धी. आहे का तुम्हाला? बघा वर हात लावून. दिसत नाही. मन आहे का? मन आहे की. हात लावा बरं. दिसत नाही, हात लावू शकत नाही. मनाच्या वरती कोण आहे? आता ना गुलाबजामुन खाऊ वाटते फार मला. गुलाबजामुन खाऊ वाटते मला आता फार. मनात विचार आला माझ्या. मी आता काय करणार? मनात विचार आला की तो संदेश गेला, मेसेज पोचला कुठं? बुद्धीकडं. बुद्धी विचार करते असेल तर म्हणते, अरे काही वेळ आहे का गुलाबजामुन खायची आता? उद्या सकाळी वगैरे बघू ना. नाही आत्ताच खायचं आहे. मग जाणार ते, आता कुठलं हॉटेल उघड आहे का बघणार, नसलं तर त्याच्या घरी जाणार, म्हणणार हॉटेल उघड, मला लई तलब झाली गुलाबजामुन खायची, म्हणे गुलाबजामुन खाणारच. पण जर चांगली बुद्धी असेल तर म्हणणार, एवढं काही नडलंय का गुलाबजामुन खायचं आत्ता? तुला साखर आहे, एक तर शुगर आहे, तू खाऊ नकोस गुलाबजामुन. खायचं असेल तर उद्या दुपारी जाऊन खा एखादा हॉटेलमधला. ही बुद्धी निर्णय देते. आलं का लक्षात तुमच्या? जर नामस्मरण करत असाल, या भक्ती मार्गामध्ये असाल, तर बुद्धी योग्य निर्णय देते. नाहीतर मग चुकीचा विचार घेऊन ते मन जातं. हवी होतं मन बुद्धीवरती. कधी कधी काय होतं माहिती आहे का? बुद्धी काम करत नाही. आपण म्हणतो, काय म्हणतो? ह्याची बुद्धी काम करत नाही. काय होतं नेमकं? हे मन आहे ना, ऐकत नाही कधी कधी. हे मन एवढं घाण विचार करतं, एवढं खालच्या स्तराला जातं की त्या बुद्धीच्या वर जाऊन बसते. ए कप, तुला काय कळते म्हणते बुद्धीला. ते मन इतकं डेंजर आहे की मनात आली एखादी गोष्ट, ते बुद्धीचं पण ऐकत नाही. हां, इथंपर्यंत ठीक आहे. पण याच्या नंतर एक शेवटचा शत्रू आपला आहे. त्याचं नाव सर्वात फायनल मॅचमध्ये एक शत्रू आहे, अहंकार. याला जिंकणं फार अवघड आहे. मोठे मोठे संत महात्मे झाले, योगी लोक झाले, ज्यांनी मनाला जिंकलेलं आहे, पण अहंकाराला नाही जिंकू शकले. मनापेक्षा 10 पटीने जास्त कठीण बुद्धीला भेद नाही, आणि बुद्धीपेक्षा 10 पटीने जास्त आवरण अहंकाराचं आहे. म्हणून अहंकार हा मेल्यानंतर, मनुष्य जेव्हा जाळलं जातं, मनुष्याला पंचमहाभूत तत्व पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश जळलं, सगळं मेलं का? सगळं माती लोटली का? राहिलं काय? मन, बुद्धी आणि अहंकार. 3 गोष्टी जळत नाहीत मेल्यानंतर. मेल्यानंतर या 3ही गोष्टी बरोबर गेल्या. कुठं गेल्या? पुढच्या शरीरामध्ये. आलं का लक्षात? आणि याच्या अहंकाराला भेदणं, अहंकार नष्ट होणं, मी आणि माझं. बघा ना, तुम्ही सगळं सोडू शकता. तुम्ही दारू सोडू शकता मनावर नियंत्रण करून, पण पैसा नाही सोडू शकत, संपत्ती नाही सोडू शकत. नीट लक्षात घ्या. एखादा दारोडा दारू सोडू शकतो. नाही आजपासून मनावर घेतलंय म्हणतो मी, आता पेणार नाही. आणि खरंच तू करून दाखवू शकतो तसं मनावर घेतलं तर. पण मन नियंत्रणात झालं, पण अहंकार, त्याला जर विचारलं ही गाडी कुणाची आहे, गाडी सोडू शकतो का तो? नाही, माझी आहे म्हणतो. मी माझं हे सुटत नाही. म्हणून हे सुटणं फार अवघड आहे. ही शेवटची पायरी आहे. अहंकार जात नाही. असा प्रश्न विचारला प्रभू रामचंद्रांना,
की रावणाला कुणी मारलं? प्रभू रामचंद्र म्हणले रावणाला मीने मारलं. कुणी मारलं? मी. रावणामध्ये जो मीपणा होता त्या मीपणाने रावणाला मारलं. आलं लक्षात तुमच्या? प्रभू रामचंद्रांनी नाही मारलं. तो मीपणा जर त्याने सोडला असता आणि प्रभू रामचंद्रांना शरण आला असता तर मेला असता का रावण? म्हणून माणसाचं मन नाही त्याला मारत आहे. कधी कधी त्या मनाला मारून तुम्ही शांत होऊ शकता. आपण म्हणतो लय हो मन मारलं मी. मनाला मारू शकताय, मन मारू शकताय, पण अहंकाराचं काय? अहंकार हा मेला तरी जात नाही. या अहंकाराला नष्ट करणं म्हणजे फार अवघड आहे. प्रभुपाद महाराज म्हणले या अहंकाराला नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका, याला कन्वर्ट करा. अहंकाराला कन्वर्ट करा. कसं कन्वर्ट करा? तर आता म्हणायचं एकच वाक्य, काय? मी पांडुरंगाचा दास आहे, मी भगवंताचा दास आहे. हा सर्वात मोठा अहंकार घेऊन फिरा. मी भक्त आहे, मी हरे कृष्णाचा भक्त आहे, मी पांडुरंगाचा भक्त आहे, मी राम भक्त आहे. हा मोठा अहंकार गळ्यात अशी पाठी बांधून फिरा. हा सगळ्यात मोठा अहंकार घेऊन फिरा. हा चांगला अहंकार आहे. अहंकार कधी नष्ट होत नाही. येते का लक्षात तुमच्या? आणि हे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडाचं सगळ्यात बाहेरचं आवरण अहंकाराने बनलेलं आहे. आणि ते भेदून आपल्याला वैकुंठामध्ये प्रवेश करायचा आहे. तर त्यामुळे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे, हा अहंकार आडवा येतो आपल्या मार्गामध्ये. तसा माझा वेळ झालेला आहे आणि मी अजून श्लोकाला सुरुवात केलेली नाही. तात्पर्य अजून वाचले पण काही सुरुवात केलेली नाही. मला वाटलं काय सांगायचं पण भरपूर काही सांगून झालं, तर ठीक आहे. तरीसुद्धा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भगवंतांची आपण लेकरं आहे, आपण जीव आहे, पराप्रकृतीमध्ये येतो. आणि आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे, आपलं जे शरीर बनलेलं आहे या शरीरावरती अभिमान नाही करायचा जास्त, कारण हे मातीपासून बनलेलं आहे. बरोबर आहे का? आणि थोडे दिवस राहिलेलं आहे फक्त. किती दिवस राहिले चेक करा बरं. चेक करा कुठपर्यंत आले. आणि आपण किती मोठी मोठी स्वप्न बांधलेली आहेत. आपलं शरीर मातीचं आणि आपण मातीबरोबरच खेळतोय. वस्तू पण मातीच्याच बनवतोय, घर पण मातीचंच बनवतोय. बरोबर आहे की नाही? आणि हे सगळं मातीतच जाणार आहे एक दिवशी. त्यामुळे भगवंत म्हणतात की ह्या मातीचा खेळ खेळू नका. मातीत लहान पोरं खेळतात. तुम्ही आता मोठे झालाय, शहाणे झालाय, तुम्ही थोडा खरा खेळ खेळा. मातीचा खेळ बंद करा. हे मातीचं शरीर, मातीचं घर, हे सगळं बंद करा आणि तुम्ही काय करा, खरा खेळ खेळायला सुरू करा. खरा खेळ काय आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. हा खरा खेळ सुरू करा, म्हणजेच भगवंताचं भजन सुरू करा. मनुष्य जीवनाचं कल्याण होईल. तुमच्या जीवनामधले सगळे अभद्र अमंगल हे सगळं निघून जाईल आणि भगवंताचं दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे या जन्मामध्ये. भगवंताकडे आपण जायला पाहिजे या जन्मामध्ये. तर हा प्रयत्न आपला राहायला पाहिजे. आणि ह्या शरीराची किंमत किती आहे? हे सगळं जर शरीर विकलं किती रुपये येतील माहिती आहे का तुम्हाला? निमाणी म्हणतो मी, निमाणी. आता त्या किडनीचा रेट वगैरे जास्त आहे, तो भाग सोडा. एखादी किडनी विकली तरी, मी म्हटलं काल एका भक्ताला म्हटलं आपल्याला मंदिर बांधायचं आहे म्हटलं आता मोठं, तर तुम्ही थोडं दान द्या म्हटलं काहीतरी. तर म्हणले प्रभूजी आता माझ्याकडे तर काहीच नाही म्हणले, पाक म्हणले पोराने लुटलंय मला म्हणले, काय राहिलं नाही, सगळं नावावर करून घेतलं. म्हणलं मग आता तुमचं काय म्हणलं, तुम्ही दान नाही करणार का मंदिराला? काहीच नाही म्हणले, नावावर गावावर काहीच नाही, मी कमवत पण नाही म्हणले. मग म्हणले माझ्या 2 किडन्या घेता का म्हणले. बापरे कसलं प्रपोजल आहे म्हणलं असलं. नको म्हणलं तुझ्या किडन्या, माझं मंदिर बांधायचं राहिलं. ते म्हणले प्रभूजी 2 किडन्यामध्ये कोणालाच मागायची गरज नाही म्हणले, मंदिर पूर्ण होतंय म्हणले. कसलं भारी प्रपोजल दिलं तरी मला. 2 किडन्यामध्ये. आणि तो भक्त महिमचाच आहे. म्हणले 2 किडन्या देतो मला. ठीक आहे, किडनीची किंमत असू शकते जास्त, त्याचा विषय नाही, परंतु मी घेणार नाही किडनी तशी कोणाची. तर मी सांगत होतो तुम्हाला की रक्त, मांस, म्हणजे आपल्यामध्ये शरीरामध्ये काही घटक असतात विज्ञानाने शोधलेले आहेत. आयोडीन, पोटॅशियम, कॅल्शियम, हे सगळं जर शरीरातलं गोळा केलं, शरीराची किंमत फक्त 110 रुपये होते. किती? 110 रुपये किंमत होते. सगळे घटक काढले तर ह्या शरीराची काही किंमत नाही आहे. एक दिवशी हे सगळं मातीत जाणार आहे. अभिमान करू नका, भजन करा. काय करा?
भजन करा भगवंताचं. कारण बघा, आज मी इथे आहे, पुढच्या बुधवारी असेल केलं मला माहीत नाही. तुम्ही आहात. आपल्यामध्ये एक माताजी होत्या, गुन्नर माताजी, आता कुठे आहेत? 6 महिन्यापूर्वी होत्या, आता कुठे आहेत? नाही आहेत. संपलं की जायचं की नाही. म्हणून हे नशीब आहे आपलं की आपण इथे बसलेलं आहात. जास्त अभिमान करू नका संपत्तीचा, पैशाचा, पदाचा, सौंदर्याचा. सौंदर्य तर किती आहे आपलं? सौंदर्य काय आहे? ही चांबडी खोला बरं, चांबडी काढा की, सोलून काढा. आत काय आहे? हाडं, मांस, विष्ठा, मलमूत्र सगळं हे भरलेलं आहे पिशवीमध्ये. आणि पिशवीला आपण इतकं जपून ठेवलेलं आहे. मलमूत्राची पिशवी कोणी घरात जपून ठेवतो का हो? एखाद्या पिशवीमध्ये शेण भरलेलं असेल आणि ती पिशवी अशी घरामध्ये ठेवतो का आपण? वाव, मस्त आहे, किती छान आहे. तसं या आतमध्ये काय भरलं आहे? सगळं मलमूत्रच भरलेलं आहे सगळं या पिशवीमध्ये. पण या पिशवीला किती किंमत आहे, किती डिमांड आलेलं आहे. त्याला इतकं जपून ठेवलेलं आहे. त्याला पावडर लावते, फेअर अँड लवली लावते, आणि त्याला लिपस्टिक लावते, त्याला सजवते, त्याला तेल लावते, बजाज आल्मंड ड्रॉप, त्याला फुसफुस काय काय मारतात काके तिकडं तिकडं काय काय, आणि त्याला कपडे घालतात. आतमध्ये काय आहे? विष्ठा आहे, मलमूत्र आहे सगळं आतमध्ये, काही नाही आहे. याचा भजन केल्यानंतर याचा आभास व्हायला लागतो की याच्यामध्ये काही नाही आहे. याचा सहजासहजी नुसतं ऐकून होत नसते. थोडं नामस्मरण करावं लागतं. ती स्तर येतो. त्या स्तरावर गेल्यानंतर समजतं की अरे हे सगळं व्यर्थ आहे, मला भजन केलं पाहिजे, शरीर वगैरे व्यर्थ आहे, माझं पण आणि पुढच्या व्यक्तीचं पण. आणि का बरं आसक्त होऊ या शरीरावरती? आणि एकंदरीत भगवद्गीतेचा सगळा संदेश हाच आहे की तुम्ही शरीरावर आसक्त होऊ नका, तुम्ही आत्म्यावर आसक्त व्हा. अलग लक्षात. तर ह्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि सत्संग केला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे राम श्रील प्रभु.